हॅलो स्टुडंट्स, PS मॅथ्स हब या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा सेकंड पार्ट बघणार आहे. फर्स्ट पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेला, सेकंड पार्ट आज बघा. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला फक्त प्रोबॅबिलिटी काढायची. मग प्रोबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? P of x is equal to NCX P raised to x into Q raised to N minus x. What is P and Q? P is also probability and Q is also probability. फक्त P ही फेल्युअरची प्रोबॅबिलिटी, सक्सेसची प्रोबॅबिलिटी असते आणि Q ही तुमची फेल्युअरची प्रोबॅबिलिटी असते. मग सक्सेस प्रोबॅबिलिटी प्लस फेल्युअर प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू किती? 1. त्यानंतर NCX कसं फाइंड करणार बघा. NCX ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? NCX इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन N मायनस x फॅक्टोरियल मल्टिप्लाय x फॅक्टोरियल. ओके, NCX ची व्हॅल्यू अशी फाइंड करायची. ह्यामध्ये नोट म्हणून तुम्हाला थोड्याशा व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता तुम्ही. NC0 is equal to 1, NC1 is equal to N, त्यानंतर NCN is equal to N, NCN minus 1 is equal to N. हे व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळा कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. C0 आला की 1 असतो, हे दोन्ही नंबर सेम असतील तर व्हॅल्यू 1, NC1 ची व्हॅल्यू N, NCN मायनस 1 एक कमी असेल तर त्याची पण व्हॅल्यू किती असते? N. बघूया आपण आता पहिलं एक्झाम्पल. बघा काय फर्स्ट एक्झाम्पल, लक्ष द्या. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. म्हणजे काय? एकच डाय 6 वेळा थ्रो करायचे, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल झाले तुमचे 6. N इज इक्वल टू 6. त्यानंतर इफ गेटिंग अन ऑड नंबर, ज्यावेळी आपण एक डाय थ्रो करतोय तेव्हा आपल्याला काय भेटतायत? ऑड नंबर. मग एक डाय थ्रो केल्यानंतर सॅम्पल बेस किती भेटतात? 6. त्यातले ऑड नंबर किती येतात? 3. बघा, एक डाय आपण थ्रो केली तर सॅम्पल बेस आपल्याला काय भेटतील? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ही जर आपण एक डाय थ्रो केली तर आपल्याला सॅम्पल बेस भेटतील. एक मिनिट. बघा, एक डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला काय भेटेल? सॅम्पल बेस काय भेटतील? 1, 2, 3, 4, 5, 6. एक डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे बघा? इफ गेटिंग अन ऑड नंबर इज सक्सेसेस, म्हणजे सक्सेस प्रोबॅबिलिटी म्हणजे कुणाची व्हॅल्यू? P ची व्हॅल्यू. P ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे? ऑड नंबर सक्सेस मिळणार आहे. मग एक डाय थ्रो केल्यानंतर ऑड नंबर किती भेटतात आपल्याला? 3 डिवाइडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल बेस किती? सिंगलला 6. हे 6 आणि हे 6 वेगळे आहे, हे नंबर ऑफ ट्रायल्स आहेत. 6 वेळा डाय थ्रो केले आणि एकदा डाय थ्रो केल्यानंतर सॅम्पल बेस किती भेटतात आपल्याला? 6. मग P इज इक्वल टू किती? 1/2. P म्हणजे सक्सेस प्रोबॅबिलिटी झाली. मग सक्सेस प्लस फेल्युअर इज इक्वल टू किती असतं? 1. Q इज इक्वल टू किती? 1 मायनस P मीन्स 1 मायनस 1/2 इज इक्वल टू किती? 1/2. ही झाली तुमची फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितले बघा. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेसेस. पहिले किती सक्सेसेस घ्यायचे आपल्याला? 5. यू कॅन टेक x इज इक्वल टू 5. आणि प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय असतो तो लिहून घ्या इथं. देअरफॉर P ऑफ x इज इक्वल टू NCX P रेस्ड टू x इंटू Q रेस्ड टू N मायनस x. हा तुमचा प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला आहे. ओके, आता x ची व्हॅल्यू किती आहे? 5 सक्सेसेस, म्हणजे एक्झॅक्टली 5 आहे. जास्त पण नको आणि कमी पण नको. ट्रायल्स किती होते? 6. 6 पैकी 5 सक्सेसची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. मग x ची व्हॅल्यू पुट करणार 5. P ऑफ 5 इज इक्वल टू N किती आपला? 6C5. P ची व्हॅल्यू 1/2 रेस टू x ची व्हॅल्यू किती? 5 इंटू Q ची व्हॅल्यू अगेन 1/2 रेस टू 6 मायनस 5 N मायनस x. 6 मायनस 5 किती होईल? 1. आता 6C5 ची व्हॅल्यू किती येते? मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलंय काय असतं? NCN मायनस 1. इथं 6C किती येतोय? 6C 6 मायनस 1 म्हणजे 6C5 ची व्हॅल्यू किती येणार आहे? N. N म्हणजेच किती? 6. 6C5 ची व्हॅल्यू किती? 6 इंटू दोघांचा बेस सेम आहे. इंडेक्सची काय होते? ऍडिशन. 5 प्लस 1 6. सो 6 इंटू 1 रेस टू किती करा? 1 डिवायडेड बाय 2 रेस टू 6 64. ओके, 2 रेस टू 6 किती येतो? 64. आता आपल्याला पाहिजे त्याला कशाने डिवाइड होते बघा? 2 न. 2 3 चा
आणि 232चा म्हणजे किती होईल 3/32. पी ऑफ 5 ची व्हॅल्यू तुमची आली. किती आली व्हॅल्यू पी ऑफ 5 ची 3/32. ओके 2 चा 6 कसा करणार 2 चा 2 4 2 चा 3 8 2 चा 4 16 2 चा 5 32 आणि 2 चा 6 64. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी जेव्हा 5 सक्सेस असतील तेव्हा प्रोबॅबिलिटी किती भेटेल 3/32. दुसरं एक्झाम्पल काय आहे बघा सेकंड एक्झाम्पल त्याचा दुसरा आकडा ऍटलिस्ट 5 सक्सेसेस. ऍटलिस्ट 5 सक्सेसेस म्हणजे किती ऍटलिस्टचा अर्थ असतो जेवढे सांगितले तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. जसं आपण घरी मम्मीला किंवा पप्पाला म्हणतो पप्पा किंवा मम्मी मला ऍटलिस्ट 10 रुपीज दे. ऍटलिस्ट 10 म्हणजे काय कमीत कमी 10 पेक्षा जास्त दिले तर खुश. तसं ऍटलिस्ट काय 5 ऍटलिस्ट 5 म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी काढताना फॉर्म्युला कसं तयार होईल एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. ओके हा जो फॉर्म्युला आहे इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवा. एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 किंवा 5 पेक्षा जास्त कितीपर्यंत नंबर ऑफ ट्रायल्स आपले किती आहेत 6. मग किती होईल पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6. ओके मग एकदा एक्सची व्हॅल्यू 5 घ्यायची एकदा एक्सची व्हॅल्यू 6 घ्यायची आणि कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार तुम्ही 1 मध्ये पुट करा. एक्सची व्हॅल्यू एकदा 5 घेतली यू कॅन पुट हिअर किती होईल एन आपला फिक्स आहे 6c 5 पी किती 1/2 रेस टू एक्स किती 5 क्यू किती 1/2 रेस टू n मायनस एक्स म्हणजे किती 6 - 5 1 प्लस पुन्हा एक्स ची व्हॅल्यू किती घेणार आहे 2 याच्यामध्ये पुट करणार बाकी सेम व्हॅल्यू राहते. n ची व्हॅल्यू 6c6 p ची किती 1/2 रेस टू 6x इंटू 1/2 रेस टू 6 - 6 0. कॅल्क्युलेशन करायचं काय येते बघा पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इज इक्वल्स टू काय होईल 6c5 लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं n -1 n तर 6c5 किती होईल 6 मल्टिप्लाय दोघांचा बेस सेम इंडेक्सची ऍडिशन किती होईल 1/2 रेस टू 6 प्लस 6c6 ते पण तुम्हाला लास्ट टाइम सांगितले मी n किती असतो n तसं 6c6 किती असेल 1 इंटू दोघांचा बेस सेम 1/2 रेस टू 6 कॅल्क्युलेट करा हे किती बघा 6 दोघांच्यातून कॉमन किती निघते बघा 1/2 रेस टू 6 1/2 रेस टू 6 इंटू ब्रॅकेट 6 इथे किती राहिलं प्लस 1 मीन्स 6 + 1 7 इंटू 1 रेस टू किती 1 डिवायडेड बाय 2 रेस टू 6 64 म्हणजे किती आलं 7/64 ही तुमची प्रोबॅबिलिटी मिळाली तुम्हाला. कधी मिळाली प्रोबॅबिलिटी एक मिनिट 7 इंटू किती होईल 1/64 म्हणजेच किती आलं 7/64 ही कुणाची प्रोबॅबिलिटी आली एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे ऍटलिस्ट 5 सक्सेसेस. जर ऍटलिस्ट 5 सक्सेस असतील तर प्रोबॅबिलिटी तुमची किती असेल 7/64. त्यानंतर काय विचारले बघा ऍटमोस्ट 5 सक्सेसेस मग अशी ऍटलिस्ट होतं आता ऍटमोस्ट आहे ऍटमोस्ट ऍटलिस्टच्या अपोजिट. ऍटलिस्ट काय म्हणतं जेवढे सांगितले तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ऍटमोस्ट काय म्हणतं जेवढे सांगितले तेवढे किंवा त्याच्यापेक्षा कमी. आता याचं पुढचं एक्झाम्पल याच्या पुढे घेऊ आपण पुढच्या पेजवरती बघा. थर्ड काय होता एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता याचा फॉर्म्युला कसा तयार होईल बघा पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजेच काय 5 किंवा 5 पेक्षा कमी. कमी म्हणजे कुठपर्यंत 0 पर्यंत आणि जास्त कुठपर्यंत घेऊ शकतो आपण 6 पर्यंत. का बरं कारण नंबर ऑफ ट्रायल्स आपले 6 आहेत. मग लेस दॅन 5 चा अर्थ काय होईल बघा पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 म्हणजे हे कुठल्या प्रोबॅबिलिटी काढतोय आपण सक्सेस प्रोबॅबिलिटी काढतोय. लेस दॅन 5 म्हणजे एवढ्या प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतील. एक्स ची व्हॅल्यू एकदा 0 1 2 3 4 5 अशा पद्धतीने पुट करावं लागतील. जर तुम्हाला असं वाटलं की सर जास्त प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करावं लागतील तर हे विचारलेली प्रोबॅबिलिटी झाली. मग फेल्युअरची कुठली राहिली यामध्ये फक्त 6 कारण 0 to 6 आपल्या कंडिशन आहेत नंबर ऑफ ट्रायल्स. ह्या तुमच्या सक्सेसच्या झाल्या तर फेल्युअरची कुठली असणार आहे 6 साठी. मग ते मी असं लिहू शकतो 1 - p of 6. p of 6 म्हणजे कुठली प्रोबॅबिलिटी
फेल्युअरची. मग 1 मधून फेल्युअर मायनस केलं तर परत काय येतं, सक्सेस, बिकॉज पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. मग तुम्ही ह्याच्या ऐवजी हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. एवढ्या प्रोबॅबिलिटी काढण्याऐवजी एवढी सिंगल प्रोबॅबिलिटी काढून 1 मधून मायनस करा. सो काय येईल सांगा, देअरफॉर पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय पाठीमागे आपण लिहिलंय, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. मग किती आहे सांगा, 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू किती 6 आणि एन आपला नंबर ऑफ ट्रायल्स पण 6 होते, म्हणजे 6 सी 6 पी रेस टू एक्स, एक्स किती आहे 6 इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स मीन्स 0. एक मिनिट, पी ची व्हॅल्यू किती पुट करा, पी ची व्हॅल्यू किती होती 1/2 रेस टू 6 इंटू क्यू ची किती होती 1/2, 6 मायनस 6 0, म्हणजे किती आलं 1 मायनस 6 आहे 6 ची व्हॅल्यू. एनसीएन ची व्हॅल्यू किती असते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय, एनसीएन किती असतं 1, 6 से 6 किती असणार आहे 1 इंटू 1 रेस टू दोघांचा बेस सेम, इंडेक्सची ऍडिशन 6 प्लस 0 6 1 मायनस 1 ने याला मल्टिप्लाय करा काय फरक पडत नाही, 1 रेस टू 6 1 डिवायडेड बाय 2 रेस टू 6 64. ओके आता याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे किती 1 बरोबर ना. मग दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही, व्हॉट यू कॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन, 64 मायनस 1 डिवायडेड बाय 64, 64 मायनस 1 63 डिवायडेड बाय किती 64. ही झाली तुमची प्रोबॅबिलिटी. कोणाची प्रोबॅबिलिटी आली, ॲटमोस्ट 5 सक्सेसेस. समजलं क्वेश्चन काय होतं, नीट व्यवस्थित समजून घ्या. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला गिवन डाटा प्रॉपर समजला तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला एकदम इझी आहे. सिंगल फॉर्म्युला आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. ओके परत बघा, अ डाय इज थ्रोन, एकच डाय थ्रो केले किती टाइम्स 6 टाइम्स, मग नंबर ऑफ ट्रायल 6 झाले, पण एका डाय साठी आपल्याला कंडिशन घ्यायची. ओके एका डाय साठी कुठल्या कंडिशन घेत, गेटिंग ऑड नंबर. मग एक डाय थ्रो केल्यानंतर ऑड नंबर किती भेटतात 3 आणि एका डायला सॅम्पल बेस किती भेटतात 6, म्हणून 3/6 त्याची आपण प्रोबॅबिलिटी काढली. ओके हे 1/12 पुढे कॅल्क्युलेशन. अंडरस्टूड. पुन्हा एकदा रिपीट तुम्ही बघा मग तुम्हाला समजेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ पेअर ऑफ डायस, सेम त्या टाइप मध्ये क्वेश्चन आहे. मागाशी काय होतं सिंगल डाय होतं, आता काय पेअर ऑफ डाय म्हणजे 2 डाय घ्यायचेत आपल्याला आणि थ्रो किती वेळा करायचे 4 टाइम्स, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स तुमचे किती झाले 4. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. पेअर ऑफ डायस घ्यायचे, आता 2 डायस घ्यायचे आपल्याला. पेअर ऑफ डायस म्हणजे 2 डाय एका वेळा घ्यायचे आणि असे 4 वेळा थ्रो करायचे. मग नंबर ऑफ ट्रायल्स किती झाले n. आता मी 2 डाय जेव्हा थ्रो करल तेव्हा मला सॅम्पल बेस किती भेटणार तरी, नंबर ऑफ सॅम्पल बेस 36. तुम्हाला माहिती आहे कसे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असं 2 1 2 6 पर्यंत घ्यायचे, असं लास्ट 6 6 पर्यंत येणार. असे किती कंडिशन येणार 36. त्यातले कुणासाठी घ्यायचे बघा, इफ गेटिंग अ डबलेट, जेव्हा आपण 2 डायसेस थ्रो करल, पेअर ऑफ डायसेस थ्रो करल तेव्हा डबलेट मिळणारे किती कंडिशन असतील, डबलेट म्हणजे आयडेंटिकल, म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. किती कंडिशन भेटतील 6. मग प्रोबॅबिलिटी काढताना डबलेट साठी काढायचे 6 आउट ऑफ किती 36. पेअर ऑफ डाय जेव्हा मी टाकणार तेव्हा 36 सॅम्पल बेस मला किती भेटणार 36. त्यातले कुठले कन्सिडर करायचे फक्त डबलेट वाले, म्हणजे आयडेंटिकल सेम करायचे. 6 किती येणे 1/6. पी ची व्हॅल्यू मिळाली. आता पी मिळालं की लगेच क्यू काढायचा, पी प्लस क्यू इज इक्वल टू 1, क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी, 1 मायनस पी ची व्हॅल्यू 1/6. सो करेल 6 मायनस 1 5/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके 1 ला डिनॉमिनेटर काय नाही 1 घेतला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हा काय मिळालं तुम्हाला क्यू. त्यानंतर आपल्याला काय विचारले, इज कन्सिडर्ड सक्सेसेस, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. फक्त किती सक्सेस आहेत 2, ऍटलिस्ट पण नाही, ऍटमोस्ट पण नाही, लेस दॅन पण नाही, मोर दॅन पण नाही, फक्त एक्झॅक्टली किती सक्सेस घ्यायचे 2 सक्सेसेस. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार तुम्ही 2. ओके मग प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. ओके आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती पुट करा. पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 2, एन किती तुमचा नंबर ऑफ ट्रायल्स 4, सी एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायचे 2, पी ची व्हॅल्यू किती आले 1/6 रेस टू एक्स ची व्हॅल्यू 2 इंटू क्यू ची किती 5/6 रेस टू एन मायनस एक्स 4 - 2 2.
ओके. आता आपल्याला 4C2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. कशी कॅल्क्युलेट करायची बघा, तुम्हाला लास्ट फॉर्म्युला दिला फर्स्ट टाइम. 4C2 इज इक्वल टू म्हणजे NCX कसं काढतात, 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 मायनस 2 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलला स्प्लिट करा कुठपर्यंत, 2 फॅक्टोरियल पर्यंत. बिगर नंबर डिनॉमिनेटरला तोपर्यंत करायचं. 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1 आणि हा 2 फॅक्टोरियल ऍज इट इज. त्याला हे काय होईल, कॅन्सल. 2 2 जा 4, 2 इंटू 3 6 म्हणजे 4C2 ची व्हॅल्यू तुमची किती आली, 6. यू कॅन पुट हिअर 4C2 किती, 6 मल्टिप्लाय. दोघांचा बेस सेम आहे का इथं, नाहीये. मग 1 चा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर मल्टिप्लाय 5 चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर. एक 6 यातून काय होईल, कॅन्सल. म्हणजे किती राहिलं, 1 इंटू 25 25. एक 6 यातून कट झाला, एक 6 राहिला ना, आणि 6^2 किती होतील, 6^3. आता 6^3 तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी चालेल पेपरला, किंवा नाही केलं तरी चालेल. 6^3 कसं काढणार, 6 इंटू 6 इंटू 6 तो किती होतो, 200 म्हणजे 216. तुम्ही कॅल्क्युलेट करा किंवा न करा काय फरक पडत नाही. 216. ओके, हे झाले P ऑफ 2 ची व्हॅल्यू तुमची. म्हणजे ही तुम्हाला काय मिळाली, दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. खाली उत्तर लिहिताना लिहायचं 25/6^3 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस. किंवा 6^3 ची व्हॅल्यू तुम्ही किती टाकू शकता, 216. जर नसेल येत तर नका टाकू, नाहीतर कॅल्क्युलेट करून टाका तुम्ही. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा. काय म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय कळलं पाहिजे, N काय असतो, P काय असतो, P मिळाला की Q मिळतो, आणि X म्हणजे कोणाची प्रोबॅबिलिटी काढायचे ते. हे जर कळलं की तुम्हाला हे एक्झाम्पल एकदम सोपं जातं. आणि प्रत्येक वर्षी 3 मार्कला एक्झाम्पल पडतं बोर्डाला. ओके, आणि लास्ट लेक्चरला आपण जे बघितलं तर 2 मार्कला, असं 5 मार्कला चॅप्टर पडतो. बघा, देअर आर 5 डिफेक्टिव्ह आयटम्स. किती डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत, 5. म्हणजे ती प्रोबॅबिलिटी दिली 5%. 5% म्हणजे 5/100 म्हणजे किती होईल, 0.05. एवढे डिफेक्टिव्ह आयटम आहेत. किंवा तुम्ही नॉर्मली डिवाइड करून ठेवलं तरी चालते, 5 1 आणि 20 म्हणजे असं केलं तरी चालेल. कसं बघा, 5 1 5 5 2 5 1 5 5 2 10 आणि हा 0. पी ची व्हॅल्यू किती आली, 1/20. पुढे कॅल्क्युलेशनला तुम्हाला हार्ड जाणार नाही. Defective atoms in a large bulk atoms. What is the probability that a sample of 10 atoms? सॅम्पल साठी आपल्याला किती आयटम्स घेतलेत, 10 आयटम्स. म्हणजे N तुमचा किती झाला, 10. ओके, atoms will include not more than 1 defective. म्हणजे आपल्याला ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची त्यासाठी किती सॅम्पल ऑफ आयटम बल्क सॅम्पल घेतले तुम्हाला, तर किती घेतले, 10 घेतलेत. त्या 10 पैकी कितीची प्रोबॅबिलिटी काढायची, नॉट मोर दॅन 1. म्हणजे एक पेक्षा जास्त आयटम डिफेक्टिव्ह नाही. म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, एक्स नॉट मोर दॅन. ऍक्च्युली मोर दॅन 1 म्हणजे की आपण एक्स ग्रेटर दॅन 1 घेतलं असतं, मोर दॅन 1. पण त्यांचं म्हणणं काय, नॉट मोर दॅन, एक पेक्षा जास्त घ्यायचा नाही. मग एक किंवा एक पेक्षा कमी घेऊ शकतो. नॉट मोर दॅन 1 म्हणजे कळते ना, एक पेक्षा जास्त घ्यायचा नाही, म्हणजे एक किंवा एक पेक्षा कमी. हे झाली आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. आता प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी पी मिळाला, क्यू पाहिजे. पी प्लस क्यू इज इक्वल टू किती असतो, 1. म्हणजे क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 मायनस पी ची व्हॅल्यू 1/20. काय येईल, 20 मायनस 1 19/20. हा झाला क्यू. ओके, आता प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती, पी ऑफ पहिला आपल्याला काय पाहिजे, एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे काय, 1 किंवा 1 पेक्षा पाठीमागं. 1 पेक्षा पाठीमागं कोण असणार आहे, 0. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. हे सक्सेसची झाली. मग फेल्युअरचे कोण असणार आहेत, 1 च्या पुढचे 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत. मग तेवढ्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन करावी लागेल. त्यापेक्षा हे सोपं आपल्याला. मग पी ऑफ 0. आता त्यासाठी आपल्याला कुठला फॉर्म्युला पाहिजे, पी ऑफ एक्सचा. मग पी ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो, देअरफॉर पी ऑफ एक्स इज इक्वल टू NCX P रेस टू एक्स इंटू Q रेस टू N मायनस एक्स. सांगा व्हॅल्यू, N किती आपला, सॅम्पल 10. सी एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 0. पी किती आलाय, 1/20. रेस टू एक्स किती आहे, 0. इंटू क्यू किती आहे, 19/20. बरोबर ना, क्यू ची व्हॅल्यू इथे काढली. रेस टू किती,
एन सी एक्स एन मायनस वन 10 मायनस 0 10 प्लस पुन्हा काय घ्यायचं आपल्याला एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे म्हणजे किती होईल 10c1 पी ची व्हॅल्यू तेवढीच राहील 1/20 रेस टू एक्स किती 1 इंटू 19/20 रेस टू किती 10 मायनस 1 यस 9 ओके हे कॅल्क्युलेशन करा जे येते तुमचा आन्सर 10c0 सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले nc0 आलं की व्हॅल्यू किती असती 1 इंटू रेस टू 0 एनी पॉवर रेस टू 0 व्हॅल्यू किती 1 म्हणजे हे पण 1 झालं मल्टिप्लाय हे किती 19/20 रेस टू 10 प्लस 10c1 nc1 ची व्हॅल्यू किती असती n तसं 10c1 ची 10 1 रेस टू 20 1/20 ॲज इट इज मल्टिप्लाय हे किती आहे 19/20 रेस टू 9 आता कॅल्क्युलेशन करताना पूर्ण इक्वेशन मध्ये कोणती टर्म कॉमन निघते बघा इथं 19/20 रेस टू 10 आहे आणि इथं 19/20 रेस टू किती आहेत 9 म्हणजे ती टर्म कॉमन काढतो मी किती 19/20 रेस टू 9 कॉमन निघेल बरोबर ना इथं 10 आहे तिथं 9 आहेत 9 कॉमन निघते 1 इंटू 1 1 इथे एक सिंगल टर्म राहिली 90/20 प्लस इथं काय राहिलं हे कॉमन निघालं 10 इंटू 1 10/20 10/20 आता आपण पटकन काय करतो हे कट करून बसतो 10 ह्याला डिवाइड करतो 1/2 1/2 त्यानंतर परत ऍडिशन करताना प्रॉब्लेम येतो मग त्यापेक्षा कट करू नका तसंच ठेवा 10 इंटू 1 10/20 दोघांचा डिनॉमिनेटर कसा झाला सेम न्यूमरेटरची ऍडिशन 19 प्लस 10 किती होईल 29 इंटू किती 19/20 रेस टू 9 तुम्ही हे एवढंच आन्सर ठेवलं तरी चालेल पुढे कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालू शकतो ओके किंवा करू शकता लॉग टेबलचा वापर करून तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं नाही तर हे 20 टर्म इकडे ऍड करू शकता म्हणजे 20 रेस टू 10 आणि 19 रेस टू 9 सेपरेट होईल इंटू 29 किंवा ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तरी चालू शकतं आता इथून पुढचे एक्झाम्पल सेम असे सोडवायचे प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला नंबर ऑफ ट्रायल्स कळले पाहिजेत सॅम्पल बेस किती आहेत ते दुसरं काय कळलं पाहिजे सक्सेस पुन्हा सांगितलं त्याची प्रोबॅबिलिटी आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी तुम्हाला लगेच करता येते आणि ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची तो एक्स तुम्हाला माहित पाहिजे ओके सगळी एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलचा प्रत्येक एक्झाम्पलचा पी म्हणजे काय असतो क्यू काय असतो आणि एन काय असतो हे देतो तुम्ही ते घरी सॉल्व्ह करा ओके बघा 5 कार्ड्स आणि ह्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला ह्याच्या नोट्स पण आपल्या इंस्टाग्राम वरती मिळतील इंस्टाग्रामचा आयडी तुम्हाला नेक्स्ट युट्यूबच्या लेक्चरमध्ये मी सांगेल त्यामध्ये तुम्ही ते डाउनलोड करून ह्याची प्रिंट मारून ह्याच्यावरतीच एक्झाम्पल सॉल्व्ह केले तरी चालतील म्हणजे जेणेकरून तुम्हाला डबल क्वेश्चन किंवा नोटबुक घ्यायची गरज नाही ह्याच्यात प्रिंट मारा आणि हे जे आहे ते कलर मध्ये तिथं तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिले जातील ते तुम्ही प्रिंट मारून सॉल्व्ह करू शकता बघा पुढचं एक्झाम्पल काय 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसफुली किती कार्ड ड्रॉ करायचे 5 म्हणजे n इज इक्वल टू 5 पुढं विथ रिप्लेसमेंट फ्रॉम अ वेल शफल्ड डेक ऑफ 52 कार्ड्स 52 कार्ड्स मधले आपण 5 सॅम्पल कार्ड घेतले फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची पण कुणाची ऑल 5 कार्ड्स आर स्पेड म्हणजे स्पेड साठी प्रोबॅबिलिटी काढायची मग स्पेड्स कार्ड किती असतात टोटल पी आपल्याला काढावं लागेल ना पहिला स्पेड्स कार्ड किती असतात 30 स्पेडचे 30 क्लबचे 30 डायमंडचे 30 आणि क्लबचे 13 प्रत्येकाचे 30 असतात मग स्पेड साठी घेतो पण स्पेडचे कार्ड किती 13 आउट ऑफ किती 52 टोटल प्लेइंग कार्ड तुम्ही बघितले असतील 52 असतात त्यातले स्पेड साठी आपल्याला फक्त पर्टिक्युलर बघायचे मग 13/15 किती होईल 1/4 पी मिळाला पी वरून तुम्ही क्यू काढू शकता ते तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा एन मिळाला आता आपल्याला फर्स्ट प्रोबॅबिलिटी कुणाची काढायची बघा ऑल 5 कार्ड्स आर स्पेड ऑल म्हणजे सगळे कार्ड स्पेड घ्यायचे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घेणार 5 यू कॅन डू इट ओके त्यानंतर ओनली 3 कार्ड्स आर स्पेड फक्त 3 कार्ड स्पेड घ्यायचे म्हणजे एक्सची व्हॅल्यू एक्झॅक्टली 3 याची प्रोबॅबिलिटी काढायची त्यानंतर नन इज स्पेड म्हणजे एकही कार्ड स्पेड नाहीये म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही 0 ओके आणि तुमचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कसा तो पी ची पी वरून कसं करणार तुम्ही क्यू पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी किती होईल 1 मायनस 1/4 किती होईल 4 मायनस 1 3/4 आणि प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय असतो पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स
p रेस टू x इंटू q रेस टू n मायनस x. ओके, ह्यात x ची व्हॅल्यू एकदा 5 टाका, एकदा 3 टाका आणि एकदा 0 टाका. तुम्ही असे कॅल्क्युलेशन करू शकता. पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट, the probability that a bulb produces by factory will fuse after 150 days use किती? 0.5. 0.05 ही त्याची प्रोबॅबिलिटी दिली. 0.05. ओके, त्यानंतर तुम्हाला काय सांगितले? फाइंड द प्रोबॅबिलिटी आउट ऑफ 5 सच बल्ब. सॅम्पल साठी किती बल्ब घेतलेत? 5. म्हणजे n ची व्हॅल्यू 5. आपल्याला p प्रोबॅबिलिटी मिळाली की q ची व्हॅल्यू आपण लगेच काढू शकतो. p प्लस q इज इक्वल टू 1. q इज इक्वल टू 1 मायनस p. काय 1 मायनस 0.05. 1 मायनस 0.05 किती होईल? 0.95. हा तुम्हाला काय मिळाला? Q. ओके, P मिळाला, Q मिळाला, N मिळाला. त्यानंतर तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी फॉर्म्युला वापरणार तुम्ही. काय असतो? P ऑफ x इज इक्वल टू NCx P रेस टू x इंटू Q रेस टू N मायनस x. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता बघा, तुम्हाला काय काढायचे? प्रोबॅबिलिटी. फर्स्ट काय सांगितलंय बघा, नन. म्हणजे नन म्हणजे काय? एकही. काय विचारले बघा? प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब. सच बल्ब, 5 बल्ब पैकी एकही बल्ब आपला डिफेक्टिव्ह नाहीये. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? नन. एक्स इज इक्वल टू 0. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय? नॉट मोर दॅन 1. एक पेक्षा जास्त घ्यायचे नाहीत. म्हणजे एक किंवा एक पेक्षा कमी घेऊ शकतो. हे समजून घ्या. नॉट मोर दॅन 1. एक पेक्षा जास्त घेऊ नका. म्हणजे एक किंवा एक पेक्षा कमी घेऊ शकतो. आणि थर्ड साठी काय घ्यायचं तुम्हाला? थर्ड साठी एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची? मोर दॅन 1. एक पेक्षा जास्त. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मोर दॅन 1. आता मोर दॅन 1 म्हणजे तुम्ही प्रोबॅबिलिटी काढताना काय करणार आहे? 2, 3, 4, 5 या 4 प्रोबॅबिलिटी काढून त्यांची ऍडिशन करावं लागेल. किंवा अपोजिट, नॉट न विचारलेली फेल्युअरची काढायची. कुणाची? 0 आणि 1 ची. आणि त्यांची काय करू शकता? ऍडिशन करून 1 मधून मायनस करा. तसंही चालेल. आणि लास्ट चौथा क्वेश्चन काय विचारलाय बघा, फोर्थ नंबरचा. ऍटलिस्ट 1 फ्यूज. एक तर कमीत कमी पाहिजे. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती? सॉरी, ऍटलिस्ट सांगितलं. ऍटलिस्ट म्हणजे एक किंवा एक पेक्षा जास्त. मग एक किंवा एक पेक्षा जास्त म्हणजे काय? 1 ची, 2 ची, 3 ची, 4 ची आणि 5 ची. 5 सॅम्पल आहेत. एवढ्यांची प्रोबॅबिलिटी काढून ऍडिशन करायची. किंवा राहिली कोणती मग? 1 च्या पाठीमाग 0. 0 ची प्रोबॅबिलिटी पी ऑफ 0 काढून 1 मधून मायनस करायचं. तुम्हाला सोपं कुठलं वाटेल? 1 मायनस पी ऑफ 0. म्हणजे कसं असतं? आता इथं सक्सेसच्या कोण कोण आहेत? 1 पेक्षा जास्त खूप प्रोबॅबिलिटी होत आहेत. मग फेल्युअरच्या किती? 1 च्या पाठीमागे एकच 0. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी काढायची, 1 मधून मायनस केली की तुम्हाला ती सक्सेसची भेटून जाईल. ओके, असंच पुढचं एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. इट इज नोन दॅट द 10% ऑफ द सर्टन आर्टिकल्स. 10% म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी पी इज इक्वल टू 10/100. ती घ्यायची, क्यू ची व्हॅल्यू काढायची. मॅन्युफॅक्चर्ड डिफेक्टिव्ह. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इज रॅन्डम सॅम्पल ऑफ द 12 सच आर्टिकल्स. सॅम्पल साठी किती आर्टिकल घेतले? 12. म्हणजे पी ची व्हॅल्यू तुमची किती झाली? 10%. म्हणजे किती होईल? 10/100 म्हणजेच 1/10. पी मिळाला, लगेच क्यू काढून घ्यायचा. पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 मायनस 1/10 किती होईल? 9/10. हा क्यू मिळाला. किती आर्टिकल घेतले त्यासाठी त्यांनी? 12 आर्टिकल्स. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल 12. आणि विचारले कुणाची प्रोबॅबिलिटी? 9 डिफेक्टिव्हची. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती? 9. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वापरा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू NCx P रेस टू x इंटू Q रेस टू N मायनस x. ओके, व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व्ह करा आणि कॅल्क्युलेट करा. एक्झाम्पल काय आपलं? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोईंग ॲट मोस्ट 2 6s. ॲट मोस्ट म्हणजे काय असतं? जेवढे सांगितले तेवढे. म्हणजे x 2. ॲट मोस्ट अर्थ काय? त्याच्यापेक्षा जास्त कमी, तर त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 2. एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यायची? लेस दॅन ऑर इक्वल टू 2. 6 थ्रोज. थ्रो किती करायचे आपल्याला? 6. मग नंबर ऑफ किती आले? 6 ट्रायल्स. सिंगल डाय. पण 6 आपल्याला किती डायसाठी घ्यायचे आहे? एका डायसाठी. मग एका डायसाठी प्रोबॅबिलिटी काढताना नंबर ऑफ सॅम्पल बेस किती येतात? मी सिंगल डाय थ्रोन केली तर नंबर ऑफ सॅम्पल बेस किती येणार? 6. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ सॅम्पल बेस 6. आणि त्यातली मला कुणाची प्रोबॅबिलिटी काढायची? 6s ची. कुणाची काढायची? 6s ची. मग एक डाय थ्रोन केल्यानंतर 6 किती वेळा भेटतं? एकदाच. म्हणजे 1/6. हे 6 म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल बेस. आणि हा 1 काय घेतलाय आपण? 6s मिळणारी प्रोबॅबिलिटी. मग 1 2 3 4 5 6. 6 किती वेळा भेटतं? एकदाच.
म्हणजे 1/6. पी मिळाले लगेच क्यू काढायचा. पी प्लस क्यू इज इक्वल टू किती असतं 1. क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 मायनस पी ची व्हॅल्यू किती आहे बघा 1/6. हे कसं सॉल्व्ह करणार, ह्याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1. 6 1चा 6 मायनस 1 किती होईल 5/6. कोणाची व्हॅल्यू आली क्यूची. पी मिळाला क्यू मिळाला, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय असतो P of x is equal to NCX P raised to x into Q raised to n minus x. आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची, x लेस दॅन ऑर इक्वल टू 2. याचा अर्थ काय असतो P of x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा पाठीमागच्या प्रोबॅबिलिटी. स्टार्ट कुठून होणार 0 पासून. P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2 एवढ्यांची प्रोबॅबिलिटी काढावं लागेल. म्हणजे या सक्सेस विचारलेत. मग फेल्युअर कुठले असतील 2च्या पुढच्या 3 4 5 6 पर्यंत नंबर ऑफ ट्रायल्स 6 आहेत. मग त्या 4 काढावं लागतील आणि या 3. मग इझी वे कोणता हाच. मग आता टाका x ची व्हॅल्यू सुरुवातीला किती टाकायची 0, n ची व्हॅल्यू 6, p ची 1/6 आणि q ची किती 5/6. काय सांगा n किती आहे 6, c सुरुवातीला x किती 0, p किती आहे बघा 1/6 रेस टू किती x 0 इंटू क्यू किती 5/6 रेस टू किती n मायनस 6, 6 मायनस 0 6 प्लस पुन्हा x ची व्हॅल्यू किती घ्यायची 1. बाकी व्हॅल्यू सगळ्या सेम राहतील. म्हणजे 6 c1 1/2 रेस टू 1 इंटू 5/6 रेस टू 6 मायनस 1 5 प्लस नंतर x ची व्हॅल्यू किती पुट करणार 2. बाकी सगळ्या व्हॅल्यू सेम राहतील. म्हणजे किती होईल 6c2. त्यानंतर किती बघा p ची व्हॅल्यू 1/6 रेस टू x 2 इंटू q ची किती 5/6 रेस टू 6 मायनस 2 किती होईल 4. ओके पुढे सॉल्व्ह करा किती होईल मग 6c0 किती असतं c0 ची व्हॅल्यू किती असते लास्ट टाइम तुम्हाला सांगितले. c0 आला की व्हॅल्यू 1 येते म्हणजे 1. दोघांचा बेस सेम आहे का नाही. 1 रेस टू 0 आलं तर काही करा किती येतं 5/6 रेस टू 6 प्लस 6c1 ची व्हॅल्यू nc1 ची किती असती n. मग 6c1 ची किती होईल 6 मल्टिप्लाय 1/2 रेस टू 1 सॉरी इथं 1 किती होतं p ची व्हॅल्यू 6 1/6 रेस टू 1 1/6 मल्टिप्लाय 5/6 रेस टू किती इथं 5 5/6 रेस टू 5 प्लस 6c2 ची व्हॅल्यू हाऊ टू फाइंड 6c2. 6c2 कसा काढणार 6c2 इज इक्वल टू 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 2 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियलला कुठपर्यंत स्प्लिट करणार आपण 4 फॅक्टोरियल पर्यंत. मग 4 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल. किती राहिलं 6 मल्टिप्लाय 5. ओके किती बघा पुढं 6 मल्टिप्लाय 5 इंटू 4 फॅक्टोरियल कॅन्सल. खाली 2 फॅक्टोरियलला 2 मल्टिप्लाय 1 2 3 6 3 इंटू 5 15 म्हणजे 6c2 ची व्हॅल्यू किती झाली 15 मल्टिप्लाय बरोबर किती येतं 1/6 रेस टू 2 1/6 रेस टू 2 म्हणजे किती होईल 1/36 इंटू इथे किती 5/6 रेस टू 4. ओके आता या सगळ्यातून काय कॉमन निघतंय बघा पूर्ण इक्वेशन मधून काय कॉमन निघतंय 5/6 रेस टू इथं 6 आहेत इथं 5 आहेत आणि इथे किती आहेत 4. मग 4 कॉमन निघतील 5/6 रेस टू 4 इंटू ब्रॅकेट इथे किती राहिलं 1 सॉरी ह्यातले 4 गेले राहिले किती 5/6 रेस टू 2 प्लस 6 कॅन्सल ह्यातले 4 गेले बाहेर किती राहिले 5/6 प्लस इथले किती गेले 5/6 रेस टू 4 सगळे कॉमन गेले दिस अपॉन दिस किती होईल 15/36 3 ने डिवाइड होईल ना 3 5चा 15 3 1चा आणि 3 2चा. ओके आता याचे ऍडिशन करायचे आपल्याला काय येईल ते आन्सर किती होईल बघा इथं 5/6 रेस टू 4 इंटू ब्रॅकेट 5चा स्क्वेअर 25/36 प्लस किती होईल 5/6 प्लस 5/12. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही. मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण काय करतो कॉमन फॅक्टर घेतो. सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता आहे 36 ला रिमेनिंग 2 नंबरनं डिवाइड होते यस. मग काय करणार इथं 36 वरती किती 25 इथं किती होतं 6 कमी किती पडले
6, 6 6 36, मग न्यूमरेटरला 6 न मल्टिप्लाय करायचं, किती होईल 6 5 30, किती होईल 12 3 36, मग वरती 3 न मल्टिप्लाय करा, किती होईल 50. सो सॉल्व्ह करा, हे किती होते बघा 25 प्लस 30 प्लस 15, ह्यात 5 टाकले 30 30 60 आणि हे 10, किती होईल 70/36 इंटू किती होईल 5/6/4. हे ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही. किंवा जास्तीत जास्त काय करू शकतो बघा आपण, इथं लिहितो मी इज इक्वल टू काय होईल 70 इंटू 5/6 सेपरेट द्या, 5/, किती होतं इथं 4, इथं बघा 5/, किती आहे 4, त्यामुळे इथं किती येईल 4. पुढे किती होईल बघा 5/4 डिवायडेड बाय किती 6/4 आणि 36 म्हणजे काय असतो 6 चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर इंटू 6/4 किती होईल 6/6. एवढंच ठेवलं तरी चालेल, पुढे नाही कॅल्क्युलेट केलं तरी चालतं. x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 ॲट मोस्ट विचारले आपल्याला, त्यामुळे एवढी व्हॅल्यू येईल. ओके, आता इथून पुढे सगळी जी एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला त्या प्रत्येक एक्झाम्पलचा गिवन डाटा देतो. x काय असतो, p काय असतो, q काय येईल, n काय असेल, फक्त कॅल्क्युलेशन तुम्ही करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल कॅल्क्युलेशनची. बघा काय एक्झाम्पल, ऑन अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, कसले आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ 3 पॉसिबल आन्सर. म्हणजे एक क्वेश्चन दिले आणि त्याला खाली 3 ऑप्शन दिलेत. मग मला सांगा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये 3 पैकी एक आन्सर करेक्ट असणार आहे, किती आउट ऑफ 3 आउट ऑफ. जनरली आपल्याला किती ऑप्शन असतात 4 पैकी एक करेक्ट असतो. पण त्यांनी जे मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन घेतले त्यामध्ये एका क्वेश्चनला 3 पॉसिबल आन्सर दिलेत, पण त्यातलं करेक्ट किती असणार आहे 1. मग प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती होईल p इज इक्वल टू 1 आउट ऑफ 3. म्हणजे 3 ऑप्शन पैकी एक आन्सर करेक्ट असेल, p ची व्हॅल्यू झाली. p वरून आपण q ची काढणार, p प्लस q इज इक्वल टू किती 1. मग q इज इक्वल टू 1 मायनस p, पुढे किती होईल सांगा 1/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 - 1 2/3. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली q ची. ओके, पुढं फॉर इच ऑफ द 5 क्वेश्चन, प्रत्येकाला किती क्वेश्चन दिलेत 5, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत 5. ओके, पुढं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कॅन्डिडेट्स वुड गेट 4 और मोर करेक्ट आन्सर. म्हणजे त्याचे किती आन्सर करेक्ट आले 4 किंवा 4 पेक्षा जास्त. म्हणजे x ची व्हॅल्यू किती घ्यायची ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 आणि याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. ओके, आता प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहित आहे, तो यूज करा. त्यामध्ये x ची व्हॅल्यू किती टाकायची तुम्हाला, p ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 मीन्स किती होईल p ऑफ 4 प्लस p ऑफ 5. त्याच्या पुढे जायचं नाही कारण नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याकडे 5 आहेत, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत 5 आहेत. मग p ऑफ 4 प्लस p ऑफ 5 ह्या दोघांची व्हॅल्यू काढा. एकदा x ची व्हॅल्यू 4 घ्या, एकदा x ची व्हॅल्यू 5 घ्या आणि प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला यूज करा. काय आहे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला, p ऑफ x इज इक्वल टू NCX p रेस्ट टू x q रेस्ट टू n मायनस x. याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करायची तुमची प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे. टेक्स्टबुकच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन पडत नाहीत. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही ते सारखे बघा, p काय आहे, q काय येतो, n काय येतो, x काय येतोय आणि कॅल्क्युलेशन करायला शिका. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला गिवन डाटा मी देतो. अ पर्सन बायज अ लॉटरी तिकीट्स. एक पर्सन एक व्यक्ती आहे, त्याने लॉटरी तिकीट बाय केलेत, खरेदी केलेत, किती 10 लॉटरीज. इन इच ऑफ विच हिज चान्स विनिंग, प्रत्येक वेळा त्याचा जिंकण्याचा चान्स किती आहे 1/100. हे विनिंग प्रोबॅबिलिटी दिली तुम्हाला, म्हणजे p इज इक्वल टू किती 1/100. याच्यावरून तुम्ही काय काढायचं लगेच q कसा काढणार, p प्लस q इज इक्वल टू 1. किती होईल ते 99/100. तो कॅल्क्युलेट करा तुम्ही. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ही विल विन अ प्राइज. आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे विल अ प्राइज, पण नंबर ऑफ ट्रायल्स किती दिलेत, नंबर ऑफ लॉटरी तिकीट तुम्हाला 50 दिलेत, म्हणजे n इज इक्वल टू किती 50. ओके, त्यातला पहिला आकडा x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे ऍटलिस्ट वन्स, म्हणजे काय एक किंवा एक पेक्षा जास्त. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपल्याला कोणाची काढायची x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ऍटलिस्टचं मिनिंग काय असतं, जेवढं सांगितलं तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा जास्त घ्यायचे. हे कसं सॉल्व्ह करणार, p ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे काय रे 1 ची 2 ची 3 ची 4 ची 5 ची 6 ची असे नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत
50 पर्यंत तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढावं लागते. मग ते शक्य आहे का? नाही. म्हणजे हे काय विचारेल तुम्हाला? सक्सेस विचारेल. आपण कुठली काढायची? फेल्युअरची. म्हणजे न विचारलेली कॅल्क्युलेट करायची. मग न विचारलेली काय असेल? 1 पेक्षा ग्रेटर ह्या तुम्हाला विचारलेल्या आहेत. मग 1 च्या पाठीमागं न विचारलेली कोण? फक्त 0. मग 0 ची प्रोबॅबिलिटी काढायची आणि ती 1 मधून मायनस. कारण ही प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारले का? नाही विचारली. फेल्युअरची काढली आणि 1 मायनस फेल्युअर इज इक्वल टू सक्सेस. कळलं? ओके. कॅल्क्युलेशन करा. एक्सची व्हॅल्यू 0 घ्यायची आणि प्रोबॅबिलिटी काढून पुट करायची. तुम्ही घरी कॅल्क्युलेट करा तुम्ही. त्यानंतर एक्झॅक्टली वन म्हणजे एक्सची व्हॅल्यू बरोबर 2 घ्यायची. मग पी ऑफ 2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं फक्त. त्यानंतर ऍटलिस्ट ट्वाइस म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणजे काय होईल ते? पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 ही आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. कुठपर्यंत? नंबर ऑफ ट्रायल्स 50 पर्यंत. म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7 अप टू 50 पर्यंत प्रोबॅबिलिटी काढून त्यांची ऍडिशन करावी लागेल. पण या सक्सेस झाल्या. पण राहिल्या कोणत्या मग? 2 च्या पाठीमागच्या 0 आणि 1 ची. मग 0 आणि 1 ची प्रोबॅबिलिटी काढा. म्हणजे काय होईल? पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. ओके. 2 घ्यायचा आहे का? नाही. हे विचारलेले आहेत आपल्याला. पण आपल्याला पाहिजे कुठली? सॉरी 2 पेक्षा ग्रेटर प्रोबॅबिलिटी विचारलेत. पण आपण काय करायचं? 2 च्या पाठीमागच्या काढायच्या. का? कारण जास्त होत आहेत. मग 2 च्या पाठीमागच्या काढून 1 मधून मायनस काय? पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. या 2 प्रोबॅबिलिटी काढून कॅल्क्युलेशन करा. ओके. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा काय आहे? अ बॅग कन्सिस्ट ऑफ 10 बल्ब्स. एक बॅग आहे. त्या बॅग मध्ये किती बल्ब्स आहेत? 10 बल्ब्स. इच मार्क्ड विथ 1 ऑफ द डिजिट. प्रत्येक बल्ब वरती मार्किंग केले. काय काय केले? 0 to 9. म्हणजे एका बल्ब वरती 0 मार्क, एकावरती 1, 2, 3 असे मार्क केलेत. इफ 4 बॉल्स आर ड्रॉन. त्यातून किती बॉल ड्रॉन केलेत? 4. म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स आपल्याला घ्यायचे आहेत 4. पुढं सक्सेसफुली विथ रिप्लेसमेंट फ्रॉम द बॅग. त्या बॅग मधून घ्यायचे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क्ड. अशी प्रोबॅबिलिटी काढायची त्यात एकावर पण मार्क केलेलं नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायची? 0. नन इज मार्क्ड. एकही मार्क केलेलं नाही. 0 घेतलं. विथ द डिजिट 0. पण डिजिट कुठला घ्यायचा आहे? 0. बघा 10 बल्ब्स आहेत. 10 आउट ऑफ 0 बल्ब साठी मला प्रोबॅबिलिटी घ्यायची. मग 10 पी इज इक्वल टू काय? बघा बल्ब्स किती तुमचे? 10. पण कुठला? 0 असणारा बल्ब घ्यायचा. ज्याच्यावरती 0 लिहिलंय असे किती बल्ब असतील? एकच. कारण 0 to 9 मध्ये 0 एकच असणार आहे. 1. म्हणजे पी किती आला तुमचा? 1/10. एन माहित झाला, एक्स माहित झाला, पी माहित झाला. क्यू काढता येईल. पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. पी तिकडे जाऊन काय होईल? मायनस क्यू इज इक्वल टू 9/10. मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची पी ऑफ 0. प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय? पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. फक्त कॅल्क्युलेट करा तुम्ही. सगळीच एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिली तर तुम्ही कॅल्क्युलेशन कधी करायला शिकणार नाही. फक्त गिवन डाटा तुम्हाला सांगतोय, तुम्ही कॅल्क्युलेशन करा पाठीमागच्या एक्झाम्पलचा आधार घेऊन. पुढे बघा लास्ट. इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क. एक बॉक्स आहे, फ्लॉपी डिस्क आहे. त्यामध्ये नोन दॅट 95% विल वर्क. त्यातल्या किती फ्लॉपी डिस्क वर्क करतायत? 95%. म्हणजे 95% ही तुमची प्रोबॅबिलिटी झाली. म्हणजे आपण कसं लिहितो? 95/100. हा तुम्हाला मिळाला पी. पी वरनं तुम्ही काय काढू शकता? क्यू. हाऊ? पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. मग क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. अशा पद्धतीने तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. त्यानंतर वी विल कर अ सॅम्पल ऑफ द 3 डिस्क. सॅम्पल साठी किती फ्लॉपी डिस्क घेतलेत आपण? 3. म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स तुमचा 3 झाला. डिस्क सिलेक्टेड ॲट रँडम. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. कुणाची? नन. म्हणजे एक पण फ्लॉपी डिस्क घ्यायची नाही. म्हणजे पहिला आकडा एक्स इज इक्वल टू किती? 0. त्यासाठी प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करा. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला यूज करून. काय आहे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला? पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. दुसरा आकडा 1 फ्लॉपी डिस्क म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 घेणार. त्यानंतर थर्ड काय आहे? 2 फ्लॉपी डिस्क म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्झॅक्टली 2 घ्यायचं आहे. आणि लास्ट काय आहे? ऑल 3 ऑफ द सॅम्पल विल वर्क. म्हणजे सगळ्याच वर्क करतात. म्हणजे काय होईल? फोर्थला एक्स इज इक्वल टू 3. कळलं? पेपरला तुम्हाला यातली कोणती तरी 1 किंवा 2 प्रोबॅबिलिटी काढायला विचारतात. सगळे विचारत नाहीत. हे प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. बघा 10 एक्स आर ड्रॉन सक्सेसफुली. किती एक्स आहेत? 10 एक्स आहेत.
सक्सेसफुल ड्रॉन केलेत आपण, ड्रॉन म्हणजे घेतलेत सक्सेसफुली विथ रिप्लेसमेंट फ्रॉम अ लॉट ऑफ कंटेनिंग किती 10% डिफेक्टिव्ह. ते किती पर्सेंट डिफेक्टिव्ह आहेत 10% डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह म्हणजे 10% डिफेक्टिव्ह. पर्सेंटेजला कसं कॅल्क्युलेशन करणार आपण 10/100 म्हणजे P इज इक्वल टू किती होईल 1/10. P वरून आपण लगेच Q काढू शकतो. P प्लस Q इज इक्वल टू 1चा फॉर्म्युला यूज करून काढा. पुढे काय सांगितलं बघा एक्स फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट देअर इज ॲटलिस्ट किती 1 डिफेक्टिव्ह. आपल्याला कुठली प्रोबॅबिलिटी काढायची ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह म्हणजे काय होईल एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ची प्रोबॅबिलिटी काढायची. पण नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत आपल्याकडं 10x. ओके मग आता x ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी पण कुठपर्यंत 10 पर्यंत म्हणजे 1 2 3 4 टू 10 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटी काढून ऍडिशन म्हणजे सक्सेसची विचारली. पण आपण रॉंगची काढूया म्हणजे जे विचारले आहे ती काढूया म्हणजे कुणाची 0ची आणि ती 1 मधून मायनस करा म्हणजे करेक्ट प्रोबॅबिलिटी मिळून जाईल तुम्हाला. बाकीची प्रोबॅबिलिटी काढायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा लास्ट आहे अ फेअर कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन आहे टॉस करतोय. आता नॉर्मल लक्षात ठेवा कॉइन टॉस केला तर त्याला किती सॅम्पल पेस असतात 2 हेड असेल किंवा टेल. अ कॉइन म्हणले एक फेअर कॉइन टॉस केला आपण 2 किंवा 3 केलेत का नाही. एकच कॉइन टॉस केला तर त्याला काय भेटेल हेड किंवा टेल म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पेस 2 भेटतील आणि पॉसिबिलिटी कुणाची एक तर हेड असेल किंवा टेल म्हणजे कॉइनचा एक्झाम्पल असेल तर आपण प्रोबॅबिलिटी किती घेणार 1/10. अ कॉइन एक कॉइन असेल तर इज टॉस्ड किती वेळा टॉस करतोय आपण 10 टाइम्स म्हणजे n इज इक्वल टू किती होईल 10. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची एक्झॅक्टली 6 हेड्स. P वरून आपण पहिला काय काढणार Q P प्लस Q इज इक्वल टू 1. तुम्ही ते करून बघा घरी P प्लस Q इज इक्वल टू 1 म्हणजे Q इज इक्वल टू किती होईल 1/2. P ची व्हॅल्यू पुट केली तिकडे जाऊन मायनस. आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची बघा एक पहिला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला P ऑफ x इज इक्वल टू काय असतो NCX P रेस टू x Q रेस टू n मायनस x. ओके आता एक्झॅक्टली 6 हेड्स म्हणजे काय x इज इक्वल टू 6. एक्झॅक्टली 6 हेड्स म्हणजे x ची व्हॅल्यू 7 घ्यायची आहे त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. त्यानंतर दुसऱ्याकडे काय सांगितलंय ऍटलिस्ट 6 हेड्स. ऍटलिस्ट काय म्हणले 6 हेड्स म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल 6 ऑर ग्रेटर दॅन 6. मग ह्याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार आता नीट लक्ष द्या. P ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 कुठपर्यंत n इज इक्वल टू 10 आहे म्हणजे 6 ग्रेटर दॅन 6 काय होईल 6 ची प्रोबॅबिलिटी 7 ची 8 ची 9 ची आणि 10 ची ह्यांची ऍडिशन करा किंवा 1 मायनस पाठीमागचे घ्या 6 च्या पाठीमाग किती राहिल्या 0 प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस किती 6 म्हणजे किती वेळा प्रोबॅबिलिटी काढायची बघा तुम्हाला. हे ऍक्च्युली विचारलेत का नाही विचारले ते 1 मधून मायनस केल्या किंवा तुम्ही इथं असं करू शकता ऑर विचारलेत काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 इथं 6 येणार नाही सॉरी 5 पर्यंत येईल लेस दॅन 5. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 म्हणजे काय होईल 6 किंवा 6 पेक्षा जास्त P ऑफ 6 P ऑफ 7 P ऑफ 8 P ऑफ 9 आणि P ऑफ 10. आता यातलं तुम्हाला कोणतं इझी वाटेल ते तुम्ही यूज करा. हे यूज केला तरी चालेल फॉर्म्युला हा यूज केला तरी एक्झॅक्टली तुम्हाला विचारलेत काय 6 पेक्षा ग्रेटर म्हणजे ह्या येतील पण आपण काय केलं 6 पेक्षा पाठीमागच्या काढल्या आणि 1 मधून मायनस केला आणि कॅल्क्युलेट करून बघा तुमचं आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ओके अशा पद्धतीने एवढे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. मी प्रत्येक एक्झाम्पलचा गिवन डाटा तुम्हाला सांगितलेला आहे आणि एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून पण दिलेत भरपूर. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. ओके ठीक आहे आपण थांबू इथं. नेक्स्ट चॅप्टरचा लवकरच व्हिडिओ येईल. तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ हळूहळू चांगल्या लँग्वेजमध्ये बनवले जातील. आपली पहिली सुरुवातच आहे त्यामुळे जरा थोडेसे प्रॉब्लेम येतात काय ते लवकरात लवकर आपण ते कव्हर करू. ओके ठीक आहे.